हाऊज इट? हिचे रिॲक्शन बघून तर तुम्हाला कळालं असेल सँडविच किती यम्मी झालं आहे. तर चला वेळ न वाया घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. इथे 4 बटाटे घेतले आहे, ते आपल्याला उकडलेले बटाटे घेतले आहे, ते किसून घेतले आहे. तसेच मी उकडलेले कॉर्न घेतले आहे, कांदा घेतला आहे, सिमला मिरची घेतली आहे आणि गाजर घेतले. 2 चमचे चिली फ्लेक्स, 2 चमचे ऑरेगानो, 1 चमचा काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ आणि पनीर घातलं आहे. मी इथे 250 ग्राम एवढं पनीर घेतलं आहे. तुम्ही कमी जास्तही करू शकता. तसेच मी चीज क्यूब घेतले आहे, किसून घेतले आहे 4. तेही हे सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे आणि आपण जो उकडून बटाटा ठेवला होता त्यामध्ये मिक्स करायचा आहे. सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यातच घालणार आहोत मेयोनीज घालून हे मिश्रण परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी ब्रेड घेतला आहे, तुम्ही कोणताही ब्रेडचा वापर करू शकता. तर मी इकडे नॉर्मल ब्रेडच घेतला आहे. ब्रेडच्या साईडचे कडे काढून घ्यायचे आहे आणि आता हे सर्व स्टफिंग आपल्याला ब्रेडला भरायचं आहे. त्याआधीच आपण लावणार आहोत मस्का. अमूल बटर लावला आहे, मस्का नसेल तर काही नाही, जोक सपाट. आता हे सर्व ब्रेडला माझा मस्का लावून झाला आहे. आता हे आपण स्टफिंग याच्यामध्ये भरून घेणार आहोत. स्टफिंग भरून आपल्याला हे एकावर एक ब्रेड ठेवून द्यायचं आहे. ठेवून ह्याला आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे. तर मी इकडे तव्याचाच वापर करणार आहे. जर तुम्ही तवा नसेल वापरणार तर तुम्ही इथे टोस्टरचा वापर केला तरी चालेल. खालच्या साईडलाही मी बटर लावलं आहे आणि वरच्या साईडलाही अमूल बटर लावलं आहे. आता हे व्यवस्थित भाजून घेऊया आणि इकडे आपले सँडविच रेडी झालं आहे. आता याला कट करून सर्व करूया. तर आहे की नाही एकदम झटपट रेसिपी, घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.